जिकडे जिकडे आपली टँडम जाते तिकडे सगळे लोक कुतूहलाने बघतात. सायकलिंगची जी लाईफ आहे ना ती खतरनाक आहे. पूर्ण चढच आहे सगळं. घाट रस्त्यात अंधार लवकर होतो, अजून चढतोच आहे. जिकडे जिकडे आपली टँडम जाते तिकडे सगळे लोक कुतूहलाने बघतात. मंडळी आपली जशी टँडम चालते तसं लोकांचं इतकं वेगळं वेगळं एक्सप्रेशन, तसं लोकांचं इतकं वेगळं वेगळं एक्सप्रेशन बघायला मजा येते ना. लोकांना एकदम असं कुतूहल वाटतंय टँडम चालते ती आपली पुढे. आणि गावासारख्या भागामध्ये ही सायकल घेऊन जेव्हा आपण चालतो तेव्हा लोक इतक्या आश्चर्यकारक नजरेने बघतात, काय विचारू नका. सो वी आर एन्जॉईंग. समोर तुम्ही बघू शकता मस्त सावली पडली आहे आणि थोडा थोडा क्लाइंब आहे, आता सुरू झाला आहे क्लाइंब. आणि 450 मीटरच्या आसपास क्लाइंब आहे टोटल इथपासून. आणि एक 25 किलोमीटर आता राहिलेत जव्हारला यायला. सर्वजण आता घरगुती जेवणाचा आस्वाद घेत आहेत. मित्रांनो भरपेट जेवण केलं आहे आता आणि आता निघालो आहे जव्हारच्या दिशेने. मध्ये अजून एका ठिकाणी थांबायचं आहे. अशा वेगळ्या वेगळ्या लोकांना भेटून इतका आनंद मिळतो आहे ना. त्यामुळेच सायकलिंगची जी लाईफ आहे ना ती खतरनाक आहे. म्हणजे तुम्ही ग्राउंडवर असता नेहमी आणि अशा प्रकारचे लोक मिळतात ना, आनंदी लोक, जी त्यांची जगण्याची जी कला आहे ना ती बघण्यातला जो आनंद आहे तो तुम्हाला असा गाड्या घोड्यांनी फिरून नाही भेटणार, तो तुम्हाला सायकलवरच भेटणार. भेटूया पुढे. आता घाट लागेल थोड्या वेळाने. मंडळी आता आपण ज्या भागातून जातो आहे तो भागात दोन्ही बाजूनी आणि वरती पण पूर्णपणे झाडांनी वेढलेला आहे. आणि इथे जरा पण ऊन लागत नाही आहे. आणि हा जो भाग आहे हा जव्हारच्या अलीकडे आहे थोडा, तो घाट लागायच्या अलीकडचा भाग आहे हा. सो जरा पण ऊन नसताना हा जो प्रकार आहे रोलिंग टेरेनचा, तिथे खूपच मजा येते. जय शिवराय, जय जोहार. मित्रांनो तुम्ही बघताय क्लाइम्बिंगवर सगळेजण एकमेकांच्या मागेच चाललो आहे. कारण आता 5 वाजून गेलेत आणि इकडे म्हणतात लवकर अंधार होतो. सो त्यामुळे एकत्रच राहायला पाहिजे आणि एकत्र राहून एकत्रच क्लाइम्बिंग करायला पाहिजे. जसं जसं जव्हार जवळ येते तसं तसं चढाचा स्टिफनेस थोडा थोडा वाढतो आहे. पण क्लायमेट मस्त असल्यामुळे मजा येते. पूर्ण चढच आहे सगळा. घाट रस्त्यात अंधार लवकर होतो. सो आता अंधार झालेलंच आहे पूर्ण आणि आम्ही लाईट बीट लावून सायकल चालवतो आहे. मागे पण तुम्हाला ब्लिंकर दिसत असेल. इथे डार्क झाले आता, अजून चढतोच आहे. वरती जरी अंधार झाला नसला तरी झाडं असल्यामुळे रस्त्यावर पूर्ण अंधार झाला आहे आता. आणि आम्ही चालवतो आहे सायकल. 6 वाजून गेलेत. लवकर अंधार होतो अशा ठिकाणी आणि मग मजा थ्रिल अजून वाढतं. पण आम्ही कदाचित इथे पुढे कुठेतरी थांबू आता, कारण वर्थ नाही अंधारात चालवणं. सो वी विल टेक हॉल्ट ॲट सम प्लेस. लेट्स सी. बघूया अजून थोडा वेळ चालवूया. काय भेटलं तर पाहिजे है ना. म्हणजे नवश्या पिंजोपा वाजवायच्या. नवश्याचा मुलगा धाकल्या वाजवायचा. धाकल्याचा मुलगा लाडक्या वाजवायचा. लाडक्याचा मुलगा म्हणजे मी भिकल्या वाजवायचा. म्हणजे 4 पिढ्या. हा. आता नातू पिंतू नातू नाते आहेत पण ते अजून त्यांना मोठा तापा नाही वाजवता येत. तेवढा श्वास रोखला पाहिजे ना. अच्छा. हा. जगामध्ये एवढं असं लांब वाद्य दुसरं कुठलं नाहीये नाही नाही की जे आपण तोंडाने वाजवतो. असं एवढं लांब वाद्य नाहीये. म्हणजे वीणा वगैरे पण ती आपण हाताने वाजवतो. हाताने तोंडाने गाणं सांगतात आणि हाताने वाजवतात ती आकृती, ही संस्कृती. हे फक्त सुवासाने
त्याला रेंज नको आणि काही नको. रेंज फक्त शरीरातच रेंज. आणि माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे कागदपत्र नाही, काय नाही. माझी फक्त जाहिरात दिलेलं जेव्हा 3 वेळेस गेलो. एकदा विमानात नेला मला आणि मनात आणून ठेवला. एकदा इकडून मथुराकडशीन गेलो, 2 दिवस झालं. इकडून गेलो बडोद्यावरची 2 दिवस झालं. आणि 3 फेऱ्या माझ्या झाल्या. हा मुलगा पण येईल आता वाद्य घेऊन. हा बरोबर. म्हणजे मला माझी भाषा जी आदिवासी भाषा आहे, आधीचीच आमची हीच भाषा आहे, सुधारित भाषा नाही. तसं हे मोठा, सगळ्यात मोठा हा मोठा आहे. त्याचा हा आणि हा बारीक, थोडा आवाज कमी, वेगळं. हो मोठ्या सगळ्यात मोठा हा. आणि हे एकदम बारीक, म्हणजे जसं ऐकायला चांगल्यात चांगला बारीक बारीक. हे देवाचं वाद्य आहे. खरं सांगू का, हे माझ्या उंचीच्याही डबल आहे. 7 फुटी उंची आहे. एवढा स्वाद त्याला भरून स्वाद वाजत. म्हणजे ते हे वाजवलं ना की आमची तांगडा सवरी, गोरा सवरी, पोपटा सवरी, ढोंगा सवरी, म्हणजे निसर्ग पूजक देवता आहे याच्यात. त्याचं गुणगान जे आहेत ना ते हे तुम्ही सोडून दुसरं कोणीच वाजवू नाही शकत नाही. वाजवतात, पण एवढा मोठा वाजवणार नाही आता. तेच म्हणते. हा कशाने बनवतात हे? ते दुधी. अच्छा, दुधी. हा दुधी आणि हे बंबू आणि हे माडाचं पात. अच्छा. हा हे निसर्गाची देणगी आहे इथं. सो मित्रांनो, आता आपण ह्यांच्या घरी इकडे सगळ्या सायकल्स ठेवल्या आहेत आणि आम्ही आता घाटावर चाललोय एस टीने किंवा जी मिळेल त्या गाडीने, कारण आमचं हॉटेल तिकडे बुक आहे वरती. सो आता आपल्या दिवसाचा एंड करतोय. विकल्या दादांकडे जे जगप्रसिद्ध तारपा वादक आहेत त्यांच्याकडे सायकली ठेवल्या आहेत, कारण आम्हाला इथे येईपर्यंत खूपच लेट झाला आणि आता घाट चढण्यामध्ये काही मिनिंग नाही. सो घाटाच्या पायथ्याशीच आहे यांचं घर. सो तिथे आता सायकल्स ठेवल्या सगळ्या आणि आजच्या दिवसाचा आम्ही शेवट करतो इकडे. आणि मग आता उद्या परत इथे येणार आम्ही आणि सायकल्स घेणार. सो आता आम्ही जातो आहे कुठल्या तरी व्हेकलने वरती, कारण आमचं हॉटेल वरती बुक आहे. सो भेटूया उद्या पुन्हा एकदा नवीन स्टोरी सकट आणि मस्तपैकी सायकलिंग करूया. चला, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सायकलप्रेमी मित्रांबरोबर आणि नॉन सायकलिस्ट बरोबर हा व्हिडिओ शेअर करा. नमस्कार. दिव्य विद्यालय जव्हार इथे आपलं हार्दिक स्वागत. आज आपण सायकलिस्ट स्वार म्हणून आलात, खूप आनंद वाटला. हे दिव्य विद्यालय म्हणजे श्री गुरुदेव बहुउद्देशीय सामाजिक संस्था, ह्या संचलित दिव्य विद्यालय अंध आणि मतिमंद मुलांची निवासी शाळा आहे. या ठिकाणी सध्या 80 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संपूर्ण पालघर जिल्हा आणि जवळ नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विद्यार्थी आपल्याकडे आहेत. मुळात मी 40 वर्ष झाली ह्या ठिकाणी काम करत आहे. कर्णाबधीर मुलांना शिकवायला सुरुवात केली आणि ते शिकवत असताना लक्षात आलं की दृष्टिबाधित आणि मेंटली चॅलेंज ID मुलं यांना कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. आणि जेव्हा सेवानिवृत्त झाल्यानंतर हे काम करायचं हे निश्चित केलं, म्हणून 2003 साली संस्था गठीत केली. 2007ला शाळा सुरू केली. 2008ला मी सेवानिवृत्त झाले. कुठल्याही संस्था सुरू करायची किंवा शाळा सुरू करायची
तर जमीन स्वतःची असणं आवश्यक आहे. आणि म्हणून आलेल्या पैशातून प्रथम 2 एकर जमीन खरेदी केली. शाळा मोठी बांधायची मनोकामना होती, परंतु आर्थिक परिस्थिती तशी काहीच नव्हती. 4 माणसं जोडीला जोडलेले होते आणि देवाची इच्छा हे परमेश्वरी काम आहे. आणि 2013ला आदरणीय बिमलजी केडिया यांचा संपर्क आला आणि सेवा UK हे त्या बिमलजी सदस्य आहेत. आणि सेवा UKने ठरवलं 2013ला की भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण दिव्यांगांसाठी काम करायचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, इमारत वगैरे काय आवश्यक असेल ते उभं करून द्यायचं. बिकल्या दादांच्या घरातून सायकली पिकअप केल्यात. चलो गुड मॉर्निंग. जव्हारचा घाट चढतोय. 6 किलोमीटर राहिलंय. सो एन्जॉय करतोय सगळेच जण राईडला. हम इंटरनेशनल राइड्स करने वाले हैं उसके लिए. मेनी थँक्स टू बोईसर फ्लायर्स. दादा या घाटाचं नाव काय? आणि लाईफ एन्जॉय करा. तर हा रूट नक्कीच करा. जर तुम्हाला क्लाइम्बिंगची आवड असेल तर नक्की करा. जानू तू तो लेट हो गई, तेरे चक्कर में तेरी सहेली सेट हो गई. कारण तो जो घाट आहे तो इथली लोक म्हणतात की थोडासा डेंजर आहे रात्री चालवायला, अंधारात चालवायला.